चला तुम्ही हे विकासासाठी सगळं करताय, भाजप बरोबर आहे, सत्तेत मी भाजप आणि सेना मुंबईच्या सत्तेत येईल, शिंदेची सेना. या परिस्थितीमध्ये जर अंबरनाथवर नजर टाकली तर मग अंबरनाथमध्ये तुमचा माप किंवा अध्यक्ष कसा बसणार नाही याच्यासाठी भाजपनं जंग पछाडली, इतर पक्षांना फोडून आणलं. मग तुम्ही म्हणजे मला ऐकायला मिळालं तुमच्याच एका नेत्याकडून की टांगा पलटी घोडे फरार आणि सत्ता परत तुमच्या हातात आली, असं ते जे काय सीसॉ चाललेला आहे तुमचा. तर या परिस्थितीमध्ये भाजपशी जुळवून कसं घेणार तुम्ही? तुम्ही भांडता तर असं आहे जसं काय तुम्ही एकदम राजकीय शत्रू आहात. नाही, ते कुटुंबाचं कौटुंबिक भांडण आहे का? घरामध्ये दोन भाऊ भांडत नाहीत का? भांडतात ना, पण कुटुंब तोडू देत नाहीत. आमचंही तसंच आहे. ठीक आहे, आज अंबरनाथच्या बाबतीमध्ये ते घडलं असेल, अजूनही काही ठिकाणी घडलं असेल, परंतु पर्याय भाजप किंवा शिवसेना. बघा, शेवटी प्रत्येकजण आपल्याला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्याला पक्ष वाढवणं. आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, ते आम्हाला थांबवू शकत नाही. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुटुंबाचं ते 4 भिंतीमधलं भांडण आहे, ते आम्ही 4 भिंतीमध्येच ठेवू, परंतु कुटुंब तुटू देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची आता जी जोडी जमलेली आहे, मध्ये त्यात देखील वावड्या काही लोकांनी उठवायचा प्रयत्न केला, परंतु त्या दोघांचं अंडरस्टँडिंग आम्ही अतिशय जवळनं पाहिलेलं आहे. मी शिंदे साहेबांसोबत सकाळी 12 वाजल्यापासून आम्ही सकाळी 7-7 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो. त्यांचं फडणवीस साहेबांसोबत असलेलं लहान लहान गोष्टीसाठीचं अंडरस्टँडिंगचं कन्व्हर्सेशन आम्ही जवळनं पाहिलेलं. त्यामुळे शिवसेना भाजप हे भांडण आहे मी असं म्हणणार नाही. कौटुंबिक आहे, ते आमच्या कुटुंबापर्यंत सीमित आहे.